उपवासाच्या दिवशी एक अगदी सोपी, झटपट तयार होणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी ॲपल स्मूदी मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे, जी फक्त काही मिनिटात तयार होते. ही स्मूदी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला नक्कीच आवडेल बघा. तर जसं धवल अगदी आवडीने खातो आहे, अगदी तसंच. तर सर्वप्रथम सफरचंद चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची वरची सर्व साल काढून त्याचे बारीक बारीक सुरीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा, धवलसाठी मी अगदी स्मूथ अशी स्मूदी बनवणार आहे. पण आमच्यासाठी मी फ्रीजमध्ये काही छोटे छोटे तुकडे करून ठेवते, की जे खाल्ल्यानंतर अगदी छान लागतं तोंडामध्ये. तर बाकीचे तुकडे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जे स्मूदीसाठी लागणारे ते मिक्सर जारमध्ये घातलेले आहे. त्यामध्ये काही मी ओली खजूर घातणार आहे, की ज्याच्याने स्वीटनेस येईल. तुम्ही ओली खजूरसोबत काही हनी वगैरे पण ॲड करू शकतात. ओली खजूरमध्ये नॅचरल साखर असल्याने तत्काळ ऊर्जा मिळते बरं का. शिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. तर बघा, ओली खजूर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही ताटाला देखील रोज खजूर साईडला लावली तरी खूप चांगलं असतं. तर ड्रायफ्रूट्सची पावडर देखील मी यात घालणार आहे आणि मिक्सरला आपल्याला अगदी बारीक फिरून घ्यायचे, म्हणजे सफरचंदाचे तुकडे अगदी बारीक होईपर्यंत. तर बघा, एकदा मिक्सरला फिरून झाल्यानंतर दुसऱ्यांदा मी त्यात थोडं दूध ॲड करते. दुधासोबत थोडी साय देखील ॲड करणार, की ज्याच्याने आपली स्मूदी अगदी घट्ट होईल. तर बघा, आता हे सर्व मी घालून आपल्याला एकदा मिक्सरला फिरवायचे 30 ते 45 मिनटासाठी. यात तुम्ही नॅचरल गोडवा आणण्यासाठी हनी ॲड करू शकतात किंवा चॉकलेट सिरप देखील घालू शकतात. त्याच्याने देखील स्मूदी अगदी गोड लागेल. त्याच्यानंतर तुम्ही काही काजू जरी घातले तरी त्याच्याने थोडीशी घट्टसरपणा येईल आपल्या स्मूदीला. तर बघा, स्मूदी आता मिक्सरमधून फिरवल्यानंतर एकसंध झालेली आहे मस्त. तर ही स्मूदी आता एका बाउलमध्ये ओतून घेणार आहे. आता बाउलमध्ये ओतल्यानंतर मी त्यात ॲपलचे काप काही घालत नाही आहे, कारण ही धवलला पाजायची आहे मला. तर बघा, यात थोडेसे तुम्ही वरतून काजूचे, बदामाचे काप देखील घालू शकतात किंवा मी यात चॉकलेट सिरप घालते आहे, ते घालून देखील तुम्ही सजवू शकता, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. तर ही स्मूदी तुम्ही उन्हाळ्यात पीत असणार तर ही स्मूदी थंड करून एकदम ताजेपणा देते बरं का. तर बघा मंडळी, अशी ही आपल्या घरच्या घरी अगदी झटपट तयार होणारी आरोग्यदायी आणि चविष्ट ॲपल स्मूदी तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, माझा धवल अगदी आवडीने खातो आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय.